दमदार चाय, दमदार स्वाद एकदा पिऊनच पहा. मी एक हॉटेलमध्ये भांडे घासण्याचं काम केलेलं आहे, म्हणून कोणतंही अपयश आलं तर त्याला घाबरून चालायचं नाही आणि आपण पुढं आपलं काम करत राहायचं आणि त्याच्यात कंप्लीट सातत्य ठेवायचं. माझ्या वडिलांनी खूप संघर्षातून हा ब्रँड मोठा केला आहे. तर 500 आउटलेट बनवून कमीत कमी 1 लाख लोकांना रोजगार मिळेल. सुरुवातीला फर्स्ट फ्रँचायझी पुण्याला देण्यात आली. पुण्याच्या शाखेला दिवसाला 7,000 चाय विक्री व्हायचा. हॅलो दोस्तो, मी आहे आरजे संध्या आणि घेऊन आली आहे तुमच्यासाठी चहाची गरमागरम कहाणी. चहाचं आणि आपलं नातं तसं खूप जुनं, कॉफीपेक्षाही खूप स्वस्त आणि टिकाऊ. चहाच्या एका घोटाची नशा जसजशी वाढते, कित्येक मूक भावना, विरलेली स्वप्न, जुन्या आठवणींनी मग उतरते. चहा पिताना कित्येकदा मन शून्यातही जातं, त्याच्या किंवा तिच्या आठवणीत रमतं, बालपणात रेंगाळतं, यौवनाच्या आठवणीत बहरतं. पेटत्या अग्नीवरच्या चहाचा बदलणारा रंग लज्जत तलफ आणखीच वाढवते. प्रत्येक थेंबानं अधरांची तृष्णा वाढतच जाते. तसा हा चहा खूप दिलदार. खुल्या आभाळाखाली अगदी साध्या वेशात कोणताही भेदभाव न करता सर्वांशी जवळीक साधतो. कॉफीचं तसं नाही, ती खिशात मुबलक पैसे असतील तरच विचारपूस करते. आपल्या सर्वांच्या सुखदुःखाच्या क्षणी चहाच तर आपला आधार बनतो. थकल्या भागल्या जीवाला नव्यानं उभारी देतो. पावसात आणि थंडीत तर याची गरज जरा जास्तच. सर्दी खोकल्यानं बेहाल जीवाच्या मदतीला मग त्याचंच तर नाव सुचतं. थोडं अद्रक, थोडी वेलची, त्याचा स्वाद जो आहे तो अजूनच भारी. चहाची तोड कॅपचिन, ज्यूस, मिल्कशेकला सुद्धा नाही. प्रेम, लग्न, ब्रेकअप, समारंभ, अगदी कुठल्याही वादळाचा साथीदार. चाय बस चाय नाही, हाच आहे सर्व क्षणांचा साक्षीदार. चला तर मग आपणही होऊया या गोल्डन क्षणांचे भागीदार. साई वृंदावन वडाते आमदार अमृत तुल्य चहा, जिद्द आणि सचटीचा थक्क करणारा प्रवास. चहा हा तसा मूळ भारतीय नाही, पण आज भारत सर्वात जास्त चहा पिला जाणारा देश मानला जातो. जगभरात पाण्याखालोखाल प्यायले जाणारे हे लोकप्रिय पेय आहे. चहाच्या वाटचालीत आमदार अमृत तुल्य चहाने आपली एक वेगळी ओळख तयार केली आहे. सुनील देवमन जाधव यांनी अतिशय कष्टाने आमदार अमृत तुल्य चहा आणि त्याचा ब्रँड विकसित केला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील शेलगाव हे मूळ गाव असलेल्या सुनील देवमन जाधव यांच्या नियोजनबद्ध वाटचालीतून या चहाचा प्रवास सुरू झालेला आहे. नमस्कार, मी आमदार अमृततुल्यचा मॅनेजिंग डायरेक्टर सुनील देवमन जाधव. महाराष्ट्रातील सर्व जनतेला मानाचा नमस्कार व ओम साईराम. आमदार अमृततुल्य हा ब्रँड उभा राहण्याचा खूप मोठा एक महत्त्वाचं कारण आहे. ज्या वेळेस माणसाला काही अडचणी उपलब्ध होतात किंवा माणसाला ज्यावेळेस फेल्युअर येतं त्यावेळेसच त्या माध्यमातून हा आमदार अमृततुल्य ब्रँड 23 ऑगस्ट 2019ला सुरू झाला व सुरू झाल्याच्या नंतर महाराष्ट्रातून व भरपूर जिल्ह्यातून, संभाजीनगर शहरातून व लातूर, मुंबई, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, नागपूर अशा शहरातून ह्या आमदार अमृततुल्य फ्रँचायझीसाठी मागणी यायला सुरुवात झाली. आणि सुरुवातीला ज्यावेळेस आमदार अमृततुल्य हा चालू झाला त्या अगोदर माझा साईवरंदन वडापाव नंबर 1 हा वडापावचे एक दुकान होतं साधारणतः. आणि ज्यावेळेस पैशाचं चलन ज्यावेळेस बदललं आणि पैशाचे चलन बदलल्याच्या नंतर ज्यावेळेस मार्केटमध्ये मंदी आली व मंदी आल्याच्या नंतर माझ्याजवळ 45 लोक होते काम करणारे आणि त्या कामा करणाऱ्या लोकांतून 45चे 25वर आले, 25वरून 20वर आले, 20वरून 10वर आले आणि धंदा खूप खाली लेवलला आला. त्यावेळेस हा आमदार अमृततुल्यची एक नवीन संधी मला मिळाली व हा आमदार अमृततुल्य शाखा तयार करण्याचा एक मोठा उद्देश असा आहे की ज्यावेळेस टपरीवरती चहा मिळायचा सुरुवातीला
आणि कुठेही अशा घाणेरड्या ठिकाणी टपरी राहायची, स्वच्छता नसायची. तर एक संकल्पना नवीन तयार झाली की एक लोकांना चहा पाण्याच्या नंतर चहाच हा मोठा पेय पदार्थ आहे आणि पावलापावलावरती चहा विकल्या जातो, पण तिथं कोणतीही स्वच्छता नसायची. म्हणून मी असा विचार केला की एक चांगला स्वच्छ आणि टापटीप आउटलेट तयार करायचं आणि तिथून एक चांगला व्यवसाय सुरू करायचा आणि लोकांना एक चांगली चव आपल्याला द्यायची आहे त्या ठिकाणी. आणि म्हणूनच मी हा आमदार नाव याच्यामुळं सुचवलं की मी 10-15 नाव अगोदर सिलेक्ट केले होते, पण त्यामधून आमदार हा विषय सगळ्यांना आवडला. आमदार चाय हा विषय हा नाव सगळ्यांना आवडला, कारण त्या माध्यमातून आमदार हे एक नाव चांगलं वाटतं आणि दुकानाला प्रसिद्धी केव्हा मिळते की एक चांगलं नाव मिळालं पाहिजे आणि एक तिथं चांगली क्वालिटी मिळाली पाहिजे, तिथून माणसाला आणि ह्या दुकानाला प्रसिद्धी मिळते. म्हणून मी आमदार नाव दिलं. मुलगा वयाचा 15-16 वर्षामध्ये राजकारणात असल्यामुळं त्याला आमदार बनण्याचा खूप शौक होता आणि म्हणूनच मी हे आमदार नाव दिलं आणि त्याला सांगितलं की बेटा तू ज्यावेळेस ओरिजिनल आमदार जेव्हा होशील तेव्हा होशील, पण मी आमदार नाव दुकानाला देतो आणि तुला आमदार म्हणून अगोदरच फेमस करतो, नंतर तो आमदार बनतो किंवा नाही बनतो हे मी हयात आहे किंवा नाही आहे याच्या अगोदरच तुला आमदार म्हणून मी फेमस करतो. अशा पद्धतीनं हा आमदार अमृततुल्यचा व्यवसाय मी सुरू केला आणि महाराष्ट्रामध्ये माझ्या आता 128 शाखा रनिंग आहे आणि मला मागणी भरपूर मिळत आहे. ती लहान असतानाच त्यांचं पितृछत्र हरवलं. आई धनाबाई देवमन जाधव यांनी अत्यंत गरिबीच्या अवस्थेत त्यांचा सांभाळ करून त्यांना शिकवलं, मोठं केलं. त्यांना वडिलांचं प्रेम नव्हतं मिळालं, पण आईने दिलेली शिकवण मोठी कामात आली. आईने त्यांना मोठं करताना मोलमजुरी करून सांभाळलं याची जाणीव त्यांना आहे. आईचं शिक्षण आणि जगण्यासाठी दिलेले धडे ते कधीही विसरले नाहीत. त्यांचे वडीलही व्यवसाय करायचे, त्यांचीही समाजात एक वेगळी ओळख होती. त्यांच्या नावावर मुलांनीही त्यांचं कार्य पुढे न्यावं हे त्यांच्या आईला वाटायचं. त्या दृष्टीनं त्यांनी मुलांना शिकवण दिली, त्यानुसारच त्यांची कारकीर्द सुरू झाली. सुनील जाधव 1987ला 10वी पास झाले. ग्रामीण भाग सोडून शहराकडे निघाले. आईला सोडून कसं राहायचं हा प्रश्न त्यांना भेडसावू लागला, पण त्याच आईनं त्यांना मोठी हिंमत दिली. भविष्यासाठी पुढं जात राहिलं पाहिजे, त्याला पर्याय नाही हे समजावलं. दरम्यान त्यांचा मोठा भाऊ फुलचंद जाधव हा सैन्य दलात रुजू झाला होता. मुकुंदवाडी परिसरातील संजय नगर इथं राहण्यासाठी एक प्लॉट खरेदी केला. तू घाबरू नकोस, तुझा भाऊ आणि वहिनी आहेत, बरेच नातेवाईक आहेत अशी हिंमत देत आईनं त्यांना पुढच्या शिक्षणासाठी पाठवलं. वसंतराव नाईक कॉलेजमध्ये 1987ला त्यांनी प्रवेश घेतला. कॉलेज शिकत असताना राहण्या खाण्याची मोठी समस्या निर्माण झाली. पुढील शिक्षण कसं घ्यावं ते वाटतं तेवढं सोपं नाही असं त्यांना वाटू लागलं, पण चांगलं शिक्षण घेऊन लेक्चरर बनावं ही त्यांची मनोमन इच्छा होती. मात्र गरिबी आणि योग्य मार्गदर्शनाचा अभाव यामुळं त्यांचं स्वप्नच राहिलं. एक वेळचं पोट कसं भरावं ही भ्रांत निर्माण झाली. शेवटी त्यांनी हॉटेलमध्ये मिळेल ते काम करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला भांडी धुण्यापासून हा प्रवास सुरू झाला. महिन्याकाठी मिळणाऱ्या 300 रुपयात घर भाडं भरून कसं तरी जगू लागले. सैन्यात असलेल्या भावामुळे त्यांना सैन्यात जाण्याचा विचार आला, पण शरीर यष्टीने ते किरकोळ असल्यामुळे त्यांची सैन्यात निवड होत नव्हती. अखेर त्यांनी पुन्हा गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला. आईनं त्यांना लाडानं चांगलं खाऊ पिऊ घातलं. तब्येत चांगली झाली. दरम्यान त्यांचे भाऊ सुट्टीवर आले तेव्हा त्यांना आईनं पुन्हा सैन्यात सहभागी होण्याचा सल्ला दिला. भावानं बिहारमध्ये भरतीसाठी पाठवलं. ते पुन्हा भरती झाले. त्यांची ट्रेनिंगही सुरू झाली. मात्र 4च महिन्यात त्यांनी हे काम पण सोडलं. पण आता आमदार अमृततुल्य चहाचे दुकान भरपूर झालेले आहे आणि आता त्यामध्ये नवीन काय करायचं आहे, त्यामध्ये मी आता आमदार अमृततुल्य ही फक्त चहाच नसून मी आता आमदार अमृततुल्यमध्ये एक नवीन अजून मॉडिफाय करून मी आमदार अमृततुल्यमध्ये मस्तानी चालू केलेला आहे. मस्तानीच्या सुद्धा फ्रँचायझी आमदार अमृततुल्य चायमध्ये मी कन्वर्ट केलेले आहे आणि आमदार अमृततुल्यमध्ये मी आता नवीन प्रकारचे पदार्थ भरपूर काही या ठिकाणी मी चालू केलेले आहे. तर आमदारमध्ये आता तुम्हाला चांगल्या प्रकारची एक भेळसुद्धा चाखायला मिळणार आहे, कारण भेळ हा सर्वांचाच आवडीचा पदार्थ आहे, चटपटा आहे आणि मस्तानी उन्हाळ्यामध्ये मस्तानी आहे, मँगो मिल्क शेक आहे,
कोल्ड कॉफी आहे आणि आईस्क्रीममध्ये भरपूर व्हरायटीज आहे, मस्तानीमध्ये भरपूर व्हरायटीज आहे आणि शेकमध्ये पण भरपूर व्हरायटीज आहे आणि भेळमध्ये ओली भेळ, सुकी भेळ, मटकी भेळ आणि त्याच्यामध्ये रगडा भेळ आणि पाणीपुरी असे भरपूर आयटम मी आमदार अमृततुल्यमध्ये आपल्या सुरुवात केलेली आहे. आमदार चाय दमदार मस्तानी चटकदार भेळ असा आमचा हा टॅगलाईन आहे आणि ह्या टॅगलाईनवरती माझा बिझनेस चालतो आहे. आमदार अमृततुल्यचे शाखा विकण्याची सुरुवात माझी 2019मध्ये झाली आणि त्यामध्ये गिराईकाकडूनच मला प्रतिसाद मिळाला की तुम्ही आम्हाला फ्रँचायसी देशाल का. ॲक्च्युली मला काही माहीत नव्हतं फ्रँचायसीचं काय असतं म्हणून, पण मला ज्या वेळेस आपल्या दुकानावरती कोणी गिराईक येतो आणि तो गिराईक तुम्हाला काहीतरी कमिटमेंट करत असेल किंवा तुम्हाला काही मार्गदर्शन करत असेल तर ते तुम्ही ऐकलंच पाहिजे, कारण तो गिराईक हा खवय्ये खूप शौकीन असतो आणि त्याला आपल्या टेस्ट जिभेची टेस्टची चव त्याला ज्यावेळेस ज्या ठिकाणी मिळते त्या ठिकाणीहून तो आपल्याला काहीतरी गायडन्स करत असतो आणि ते दुकानदारांना ऐकून आणि त्याला जर फॉलोअप केलं कधी तर आपल्या दुकानामध्ये आपल्या धंद्यामध्ये खूप प्रकारे चांगल्या प्रकारे सुधारणा होऊ शकते. पण त्यांनी आपली ऐकून घेण्याची क्षमता त्या दुकान चालकाने ठेवायला पाहिजे. टेस्ट इज बेस्ट. कधीही आपली चव ही तुम्हाला आपल्या दुकानामध्ये खेचून आणत असते, म्हणून आपण आपली दुकानाची स्वच्छता खूप व्यवस्थित ठेवली पाहिजे. गिरायकासोबत कमिटमेंट चांगली केली पाहिजे, त्याच्यासोबत बिहेवियर चांगलं केलं पाहिजे आणि त्याला क्वालिटी चांगले देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे तिन्ही गोष्टी जर आपण त्याचा पाठपुरावा करून जर केलं कधी तर बिझनेसमध्ये तुम्हाला कोणी मागं पाडू शकत नाही आणि कितीही कॉम्पिटिशन तयार झाले तरी तुम्हाला तुमची चव आणि तुम्हाला तुमची क्वालिटी आणि तुम्हाला तुमची स्वच्छता हे एकदम गिरायकाला आकर्षित करते आणि खेचून आणते. अशा माध्यमातून मी महाराष्ट्रामध्ये अनेक शाखा माझ्या आहे. महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, चाळीसगाव, भडगाव आणि औरंगाबाद जिल्ह्यामध्ये औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरमध्ये माझ्या 11 शाखा आहे आणि इकडं वडोद बाजार, खामगाव फाटा, इकडं बदनापूर, इकडं खुलताबाद, फुलंब्री अशा अनेक राज्यामध्ये खूप मागणी येत आहे आणि बाहेर राज्यामध्ये सुद्धा माझं चांगल्या प्रकारे काम चालू आहे. आणि उपजीविका भागवण्यासाठी पुन्हा ते हॉटेलमध्ये रमले. त्यांना हॉटेलच्या कामाचा अनुभव होताच त्यांनी साध्या हॉटेलपासून 2 स्टार, 3 स्टार आणि अगदी 5 स्टार हॉटेलमध्येही काम केलेलं होतं. अगदी भांडी घासण्यापासून ते मॅनेजर पदापर्यंत सर्व व्यवहार त्यांनी हाताळले. या अनुभवाच्या जोरावर त्यांना स्वतःचं हॉटेल सुरू करावं असं मनात येऊ लागलं. आहे त्या कमाईतून थोडे पैसे वाचवत त्यांनी भांडवल जमा करायला सुरुवात केली आणि कॅनॉट प्लेस इथं 5x5 चे एक मिनी शॉप भाड्यानं घेतलं. तिथं त्यांनी साई वृंदावन वडापाव नंबर 1 असं नाव देऊन एक व्यवसाय सुरू केला. साईबाबांवर निस्सीम भक्ती असलेल्या सुनील जाधव यांनी साईच्या आशीर्वादानं हा व्यवसाय सुरू केला. पत्नी रेखा यांनी सुद्धा त्यांना या व्यवसायात मोठी मदत करत सिंहाचा वाटा उचलला. त्यांच्या व्यवसायाला भरारी मिळाली. त्याच जोरावर त्यांनी दुसरं आउटलेट सुरू केलं. त्याचं नाव त्यांनी साई वृंदावन पार्सल व्हेज रेस्टॉरंट असं ठेवलं. त्यालाही भरभरून प्रतिसाद मिळाला आणि तिथंच साई वृंदावन मिसळ रेस्टॉरंट या 3ऱ्या आउटलेटची तयारी सुरू झाली. पाहता हे आउटलेट चांगलं यशस्वी झालं. त्यांच्या पत्नी रेखा जाधव या आउटलेटच्या मॅनेजिंग डायरेक्टर झाल्या. तर मुलगा सौरभ हा साई वृंदावन वडापाव नंबरचा ॲम्बॅसेडर. तर सुनील जाधव हे साई वृंदावन पार्सल व्हेज रेस्टॉरंटचे मॅनेजिंग डायरेक्टर झाले. या प्रवासात मुलगी कोमल ही डॉक्टर झाली. तर सौरभनं IIHM मध्ये शिक्षण घेत आपली जबाबदारी सांभाळत संपूर्ण परिवारानं हा व्यवसाय पुढे नेण्यासाठी प्रामाणिक प्रयत्नांची पराकाष्ठा केली. आणि अशा शाखा देऊन मी जे युवा बेरोजगार आहे, ज्यांना कोणत्याही प्रकारचं शिक्षण घेऊन सुद्धा काही अडचणी तयार झालेल्या आहे, अशा युवकांना मी एक चांगली संधी, बिझनेस करण्याची संधी आमदार अमृततुल्यच्या माध्यमातून देणार आहे. ते कोणालाही कधी काही आमदार अमृततुल्यची शाखा घ्यायची असली तर 99 22 22 30 63 ह्या नंबरवरती संपर्क साधून आपण एक चांगला व्यावसायिक बनवू शकता आणि कमी बजेटमध्ये, कमी फ्रँचायझी फीसमध्ये एक चांगली सुवर्ण संधी, एक चांगला ब्रँड आपल्याला मी महाराष्ट्रामध्ये देऊ इच्छितो.
आणि जे ज्यांनी शिक्षण घेतलेलं आहे, जे शिकून क्वालिफाईड झालेले आहे, कोणाला IAS बनायचं आहे, कोणाला डॉक्टर बनायचं आहे, अशा युवकांचं मी स्वागत करतो. पण ज्यांना काही अडचणी आलेल्या आहे, ते शिक्षण घेऊनही काही असमर्थ झालेले आहे, त्यांना एक चांगली ईश्वरानं एक चांगली संधी दिलेली आहे मोठं बनण्याचं. त्यानं आपलं सुवर्ण संधीचं सोनं केलं पाहिजे. कारण व्यवसायामधून व्यवसाय छोटा असतो. मी एक छोटा व्यावसायिक होतो. मी एक हॉटेलमध्ये भांडे घासण्याचं काम केलेलं आहे आणि मी सुद्धा खूप कन्फ्यूज व्हायचो की बा मला मोठी नोकरी लागत नाही आहे, मी कसं माझी उपजीविका भागणार आहे. पण मी एक चिकाटी केली आणि सातत्य ठेवलं. आज माझं भांडे धुता आज मी प्रत्येक हॉटेलमध्ये वेटरचं काम केलं, कुठे कॅप्टनचं काम केलं, बऱ्याच ठिकाणी मी मॅनेजरचं काम केलं. आणि हे काम करीत असताना एक चांगली संधी मला मिळाली आणि त्या संधीचं सोनं करून आज महाराष्ट्रामध्ये एक आमदार अमृततुल्य मोठा ब्रँड बनला आहे आणि या ब्रँडला सातत्याने मागणी वाढत आहे. आणि मी युवा रोजगारांना खूप एक चांगली संधी दिली आहे की आमदार अमृततुल्यच्या माध्यमातून त्यांनी रोजचे हजारो रुपये कमवावं आणि हजारो रुपये कमवून बेरोजगारी त्याची दूर व्हावं. व आज एका फ्रँचायसीवरती 5-5 लोकांनी जर काम केलं कधी तर एका आउटलेटला 5 लोक, तर असे मी 5000 आउटलेट बनवण्याचा माझा संकल्प आहे. आणि एका आउटलेटच्या माध्यमातून 5-5 लोक जरी धरले, 5 लोकांची बेरोजगारी दूर झाली, त्याच्या घरामधलची त्याची सर्वांची उपजीविका त्या कामावरती चालत आहे. आणि असं करीत असताना 5 या दुकानावरती, 5 त्या दुकानावरती, तर असे 500 आउटलेट मी जर बनवले तर 500 आउटलेट बनवून कमीत कमी 1 लाख लोकांना रोजगार मिळेल. व 1 लाख लोकांना रोजगार मिळाला म्हणजे त्या रोजगारातून भारताच्या जी बेरोजगारी आहे भारतामध्ये जी बेरोजगारी झालेली आहे त्या रोजगारीमध्ये एक आमदार अमृततुल्यच्या माध्यमातून एक युवकांना रोजगार मिळेल व तर रोजगाराच्या माध्यमातून लाखो रुपये कमवले जाईल व देशातील कुठेतरी एक छोटीशी आमदार अमृततुल्यच्या माध्यमातून एक छोटीशी भर पडेल आणि एक छोटीशी उन्नती भारतामध्ये होईल अशी मी एक सर्वांना आधुनिक केसरीच्या माध्यमातून सर्वांना एक संदेश देतो. आज त्यांचा मुलगा सौरभ हा व्यवसायाला 5 स्टार बनवण्याचं स्वप्न पाहत आहे. संसार प्रपंच पाहतानाच मुलांचं शिक्षणही आणि दुसरीकडं व्यवसायाला उभं करताना त्यांनी समाजसेवेकडे कधीही दुर्लक्ष केलं नाही. शहरात समाजसेवा, साई सेवा करणं, साई चरित्राचं अध्ययन, पठण, घरोघरी जाऊन वाचन करणं, साईंची सेवा करणं, पालखी सोहळ्यात भाग घेणं, अशा सगळ्या उपक्रमात जाधव कुटुंबीय हिरिरीनं सहभाग घेताना आपल्याला पाहायला मिळते. साई भंडाऱ्यामध्ये भाग घेणे असो किंवा गोरगरिबांना अन्नदान असे अनेकविध समाजोपयोगी कार्यक्रम साई वृंदावन प्रतिष्ठानच्या वतीनं राबवले जातात. केल्याने होतं आहे रे, आधी केलेची पाहिजे. मनुष्य सेवा हीच खरी ईश्वर सेवा. चवीनं खाणार त्याला साई देणार. आणि साईंच्या आशीर्वादानेच सुनील जाधव हे एक उद्योजक म्हणून उदयास आले. चहा हा सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे. भारतामध्ये चहाप्रेमींची संख्या कमी नाही हे हेरून त्यांनी चहाची जर चांगली चव ग्राहकांना दिली तर त्यांना नक्कीच हवी आहे. त्यामुळं उत्कृष्ट आणि दर्जेदार चहा ग्राहकांना देऊ शकलो तर त्यासोबत आपलं एक आपुलकीचं नातं तयार होऊन आपल्या चहाला चांगला प्रतिसाद मिळू शकतो हे जाणून त्यांनी साई वृंदावन आमदार अमृततुल्य हे 4थं आउटलेट सुरू केलं की आपण व्यवसायामध्ये उतरा आणि व्यवसाय वाढवा व भारतामधील बेरोजगारी कमी करा व रोजगार मिळवून आपलं उपजीविका भागून भारतातील युवकांना एक चांगली सुवर्ण संधी आपण उपलब्ध करून देऊ अशी मी सर्व युवा रोजगारांना व चहातील खवय्ये बांधवांना व चहा शौकीनांसाठी एक असा संदेश देतो की आपण कुठे फेल्युअर जरी झाला असेल तरी आपण आपली हिंमत कमी करू नका. कारण फेल्युअरांनीच एक मोठं साम्राज्य उभं केलेलं आहे असं मी आमदार अमृततुल्यच्या माध्यमातून सांगतो. सचिन तेंडुलकर एक 10वी नापास खेळाडू आज पूर्ण जगामध्ये फेमस आहे. त्याच्यानंतर फिल्म स्टार रजनीकांत ते कंडक्टर होते, आज ते एक जगामध्ये फेमस आहे. ज्याचा तर सांगणार नाही. भारताचे सर्वात लाडके पंतप्रधान मोदी साहेब हे सुद्धा एक छोटे संघटक होते. एक नॉर्मल त्यांनी एक संघटनेचं काम केलेलं आहे. आज ते भारताचे पंतप्रधान झालेले आहे. ग्राहकांना नेमकं काय हवं आहे याचा अंदाज आल्यामुळं चहाचं हे आउटलेटही
अल्पावधीत लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलं. आज शहरात आमदार अमृततुल्यच्या 150च्या वर शाखा तयार झालेल्या आहेत आणि त्या सगळ्या चांगल्या पद्धतीनं सुरू आहेत. व्यवसायातील सचोटी, सर्वसामान्यांचा विचार आणि चांगली क्वालिटी या भरवशावर हे काम वरचेवर वाढतच आहे. लवकरच हा चहा भारतभर उपलब्ध होणार आहे. ज्यावेळेस छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण आमदार अमृततुल्यचे आउटलेट सुरू झाले व गिरायकांना चव आवडायला लागली, आमदार चाय दमदार स्वाद एकदा पिऊनच पहा या टॅगलाईनखाली लगेच फ्रँचायसीसाठी मागणीला सुरुवात झाली व ग्राहकाकडून आमदार चायच्या शाखा मिळतील का अशी ग्राहकाकडून मागणी यायला सुरुवात झाली. म्हणून आमदार चायची शाखा मी सुरुवातीला फर्स्ट फ्रँचायसी पुण्याला देण्यात आली व तिथून मागणीचे डिमांड वाढत चालले व आज आमदार अमृततुल्यच्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये 150 शाखा आहेत. आमदार अमृततुल्य चहाचे एक वेगळीच चव महाराष्ट्रातील लोकांना आवडायला लागली आहे. आमदार चाय दमदार स्वाद एकदा पिऊनच पहा या टॅगलाईनच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रातून आमदार अमृततुल्यच्या शाखा भरभराटीनं एका महिन्यामध्ये 2-2, 3-3 शाखाच्या वाढ व्हायला लागली व मागणी दिवसांदिवस वाढायला लागली. आज 2019मध्ये सुरू झालेला आमदार अमृततुल्य ब्रँड अख्ख्या महाराष्ट्रामध्ये खूप फेमस आणि नावारूपाला आलेला आहे व बघता बघता कोरोना काळातसुद्धा ह्या आमदार अमृततुल्य चायच्या ब्रँडला राज्यभरातून मागणीला सुरुवात झाली व आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास 150 शाखा. सुनील जाधव आणि त्यांच्या कुटुंबियांची खडतर वाटचाल आज फळाला आली आहे आणि अत्यंत कष्टातून प्रामाणिकपणे उभारलेला त्यांचा हा व्यवसाय त्यांना एक मोठा उद्योगपती बनवत आहे. चहा प्रेमींसाठी त्यांच्या आउटलेट्स हे एक पर्वणीच ठरत आहे. आमच्या सध्या चालू आहे. सुरुवातीला आमदार अमृततुल्यच्या एका शाखेवरती दिवसाला पुण्याच्या शाखेला दिवसाला 7,000 चाय विक्री व्हायचा. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये कॅनॉट गार्डनला ज्यावेळेस आमदार अमृततुल्य चहाची शाखा सुरू झाली होती तर दिवसाला 4,000 ते 4,500 चाय विक्री व्हायचा. पण माध्यमातून दिवसांदिवस प्रत्येक आउटलेटला कुठं 2,000 कुठं 2,500 पण 2,000 चाय कमीत कमी कोणत्याही आउटलेटला गेलं तर 2,000 चायपेक्षा कमी कुठेही विक्री होत नाही. 1,500, 2,000, 3,000, 4,000, 5,000, 6,000 असा रोजचा ज्या लोकेशनवरती ज्या आउटलेटला ज्या मेन पॉईंटवरती आहे तर जास्तीत जास्त 6,000 कुठं 5,000 कुठं 3,000 कुठं 2,000 अशा शाखामध्ये चहा रोजचा विक्री होतो आहे. आमदार अमृततुल्यची सुरुवात 2019ला सुरू झाली व काही एका महिन्यामध्ये बऱ्याचशा 4-5 आउटलेटचे फ्रँचायसीचे मागणे आले व फ्रँचायसी मॉडेल तयार होऊन एका महिन्याला 4-4, 5-5 आउटलेट सुरू झाले व बघता 2019ला सुरू झालेला हा ब्रँड आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये व भारतामध्ये फेमस होत आहे व येणाऱ्या 5 वर्षामध्ये आम्हाला कमीत कमी 500 शाखा बनवून गिराईकांना एक अजून त्याच्यामध्ये आम्ही आमदार अमृततुल्य चायमध्ये भरपूर काही पदार्थ भरपूर काही आयटम आम्ही कन्वर्ट्स केले आहे. आता आमदार अमृततुल्य चहामध्ये नुसता चहाच न मिळताना आता आमदार अमृततुल्यमध्ये मस्तानीसुद्धा मिळत आहे. आमदार अमृततुल्यमध्ये मिल्कशेक मिळत आहे. त्याच्यानंतर आमदार अमृततुल्यमध्ये आता एक चांगले क्वालिटीची एक भेळसुद्धा या ठिकाणी आपल्याला चाखायला मिळत आहे. आमदार अमृततुल्य फक्त आता चहावर थांबताना मस्तानी हा ब्रँड बी खूप या ठिकाणी लोकांना आवडत आहे. मस्तानीच्या माध्यमातून शेक आहे. त्याच्यानंतर भेळचे भरपूर प्रकार आहे व या ठिकाणी बेकरी प्रोडक्ट्स पण भरपूर आम्ही या ठिकाणी लॉन्चिंग केलेले आहे. आता आमदार अमृततुल्य फक्त चहावरनं थांबताना मस्तानी आईस्क्रीम त्याच्यानंतर भेळमध्ये अनेक प्रकार त्याच्यानंतर कुकीज बिस्किट्स आहे आणि भरपूर काही व्हरायटीज आपल्याला आता आमदार अमृततुल्यच्या माध्यमातून आपल्याला सर्व खवय्ये बांधवांना
सर्वांना चाकायला मिळणार आहे. आमदार अमृतुल्यची शाखा आपणास घ्यायची असली तर 9922223063 या नंबरवरती संपर्क साधून आपण आपली शाखाची माहिती आपण घेऊ शकता व आपण आपली आमदार अमृतुल्य शाखा कुठेही कोणत्याही महाराष्ट्रामध्येच नाही तर बाहेर राज्यामध्ये सुद्धा आम्ही देत आहे. आम्हाला बाहेर देशातून सुद्धा ह्या ठिकाणी आमदार अमृतुल्यच्या शाखेला मागणी येत आहे व आम्ही 100% बाहेर देशातसुद्धा देण्याचा प्रयत्न करीत आहे. आणि महाराष्ट्रामध्येच नाही तर बाहेर राज्यामध्ये सुद्धा मागणी दिवसांदिवस वाढत आहे व आम्ही भरपूर लोकांना एक चांगल्या लोकेशनवरती आमदार अमृतुल्यच्या शाखा देत आहे. आणि आता आमच्या आमदार अमृतुल्यच्या महाराष्ट्रामध्ये जवळपास 150 शाखा आमच्या सर्व महाराष्ट्रामध्ये चालू आहे व महाराष्ट्राच्या बाहेर गुजरात बाहेरच्या राज्यातून पण मागणी येत आहे. आणि आम्ही जसे आम्हाला लोक डिमांड करत आहे त्या पद्धतीने आम्ही शाखा देण्याचं काम करत आहे. आणि आम्हाला ह्या 4 ते 5 वर्षामध्ये 500 शाखा बनवण्याचा आमचा संकल्पना आहे. तो आम्ही लवकरच पूर्ण करणार आहे. म्हणून कोणतेही अपयश आलं तर त्याला घाबरून चालायचं नाही आणि आपण पुढं आपलं काम करत राहायचं आणि त्याच्यात कंप्लीट सातत्य ठेवायचं. यश तुमच्या 100% पाठीशी राहीन. फक्त त्याला कंटिन्यूमध्ये सातत्य ठेवायचं, करण्याची इच्छा ठेवायची, एक जोशमध्ये काम करायचं, एक चांगल्या मनमोकळेपणानं काम करायचं. एक चांगलं कोणतेही बेनिफिट तुम्हाला आज मिळणार नाही पण त्याचं उद्या बेनिफिट तुम्हाला 100% मिळेल. म्हणून हसत काम करा, मनमोकळेपणाने काम करा, एक चांगल्या प्रसन्न मनानं काम करा. तुम्ही कोणतीही गोष्ट कोणाला दान करत असन किंवा कोणतीही गोष्ट तुम्ही त्याला फुकटमध्ये देत असन पण ते प्रसन्न मनानं करा, चांगल्या मनानं करा, एक जीव ओतून करा. यश तुमच्या पाठीशी राहीन. अशाच आमदार अमृतुल्यच्या शाखा आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने भारतभरामध्ये 500 शाखा बनवण्याचं स्वप्न माझं लवकरच साईबाबा पूर्ण करतील अशी आशा करतो. मी कामामध्ये सातत्य ठेवेन. कोणत्याही प्रकारच्या माझ्यासोबत अडीअडचणी 100% येणारच आहे आणि येतच राहतील. जेव्हा अडीअडचणी येतील तेव्हा मोठं साम्राज्य तयार करण्याची एक ईश्वर त्याला शक्ती देत असतो. अशा माध्यमातून मी सर्व जनतेस ओम साईराम मानाचा नमस्कार करतो. नमस्कार, मी सुनील देवमन जाधव, आमदार अमृतुल्यचे संचालक यांचं चिरंजीव सौरभ सुनील जाधव आपणास आधुनिक केसरीच्या माध्यमातून आपल्यासमोर येत आहे. आमचा आमदार अमृतुल्य हा नावाचा चहाचा ब्रँड आहे. आम्ही आमदार अमृतुल्यच्या संपूर्ण महाराष्ट्रात सध्या शाखा दिल्या आहे. माझ्या वडिलांनी खूप संघर्षातून हा ब्रँड मोठा केला आहे. हा तुम्हाला माहिती देतो आहे की आज आमच्या संपूर्ण महाराष्ट्रभरात 120+ शाखा आहे. तर या शाखा गावोगावी जिल्हास्तरीय लेवलला, तालुक्या लेवलला, अजून चांगल्या गावातली लोकसंख्या अशा ठिकाणी आहे. आमच्या शाखा सध्या महाराष्ट्रभर आहे. तर आमचं पुढचं विजन आहे की आम्ही शाखा या महाराष्ट्रभर नव्हे तर पूर्ण भारतभर आम्हाला या शाखा करायच्या आहे. या शाखा आम्ही लवकरच करू असे मी आवाहन करतो. लवकरच आमच्या भारतभर तर शाखा होईल व माझं स्वप्न आहे की आमदार अमृतुल्य हा ब्रँड मला आंतरराष्ट्रीय लेवलला न्यायचा आहे. सौदी अरेबिया, दुबई, USA अशा ठिकाणी मला हा आपला मराठी माणसाचा आमदार अमृतुल्य नावाचा हा ब्रँड पूर्ण जगभर हा नावाने गाजलेला ब्रँड मला करायचा आहे. हे माझं विजन आहे व हे आम्ही लवकरच करू हे आवाहन करतो व आधुनिक केसरीचे मी मनापासून आभार मानतो.